जय महाराष्ट्र. मी रुजुता लुकतुके. भाषा पैशाचीच्या या नवीन भागामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आपली वेळ बदलली आहे. मागच्या शनिवारपासून 2:30 वाजता रोज आपण भेटतो आहोत. आज एक नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येतोय. मेडिक्लेम कसा निवडाल. डॉक्टरांचा संप आणि या विषयाचा थेट काही संबंध नाही आहे. आपला प्रयत्न हा आहे की प्रेक्षकांना ज्या वाढता खर्च आहे उपचारांचा तो भागवण्यासाठी मेडिक्लेमचा आधार आहे हे लोकांना सांगण्याचा हा प्रयत्न या शोच्या माध्यमातून. आणि म्हणून आजचा विषय आपण निवडलाय, कसा निवडाल मेडिक्लेम. मेडिक्लेम बद्दलची जागृती, मेडिक्लेम बद्दलचा अवेअरनेस हा बऱ्यापैकी आपल्या प्रेक्षकांमध्ये आता निर्माण झालेला आहे. आणि बरेच जे पर्याय मेडिक्लेममध्ये उपलब्ध आहेत त्यातनं नेमका एक पर्याय आपल्यासाठी कसा निवडायचा हे आज आपण जाणून घेणार आहोत. मला माझ्याही मनात हाच प्रश्न आहे आणि तो मी विचारणार आहे. भरत पुनमिया आपल्याबरोबर आहेत. मागचे 10 वर्ष ते इन्शुरन्स कन्सल्टंट म्हणून काम करतात. त्यांनाही हा पहिला प्रश्न मला विचारायचा. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमामध्ये. थँक्यू. आणि जसं मी म्हटलं की मेडिक्लेम घ्यायचा इथपर्यंत ठीक आहे, पण मग मेडिक्लेमचे सुद्धा इतके पर्याय उपलब्ध आहेत. अशावेळी एक मेडिक्लेम निवडणं हे जाऊन भाजी घेऊन येण्यासारखं नक्कीच सोपं नाही आहे. आणि म्हणून काय त्याबद्दलची दक्षता आपण घ्यायला पाहिजे. आजच्या काळात मी म्हणणार की मेडिक्लेम जे आहे एक क्रुशियल आणि एक खूप इम्पॉर्टंट इन्शुरन्स आहे. म्हणजे आज लाईफ इन्शुरन्सपेक्षा मेडिक्लेम खूप गरजेचं झालं आहे. एखाद वेळी आपल्याला लाईफ इन्शुरन्स नसेल तर मी म्हणेल चालेल, पण मेडिक्लेम इज व्हेरी कंपल्सरी. बिकॉज जे हॉस्पिटलायझेशनचं जे खर्च आहे ते डे बाय डे इट इज इन्क्रीजिंग. आणि त्याच्यावर आपण म्हणजे ते वाढतच राहणार आहे. नॉर्मल एक फीवरचं जे पहिले क्लेम यायचं दॅट वॉज अराउंड 8 to 10,000 अँड नाव इट इज शूटिंग अप टू रफली अराउंड 40 to 50,000. तर ते एक फायनान्शियल बर्डन म्हणून घेतलं जातं एक कॉमन पब्लिकला. तर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट मेडिक्लेम पॉलिसी घ्यायला पाहिजे. अँड घेताना जे मेडिक्लेम पॉलिसीचं बेसिक जे असतं ते आपल्याला जाणून घेणं कंपल्सरी आहे. म्हणजे ज्याचे जे टर्म्स कंडिशन असतात जे म्हटलं जातात की आपली ही पॉलिसी कधी पिक्चरमध्ये येणार, काय कव्हरेज आहे, ते आपल्याला जाणून जाणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे नॉर्मल एक मी सांगतो की नॉर्मल मेडिक्लेम पॉलिसी असते तर त्याच्यात आपण आज घेतली पॉलिसी तर ही चालू कधीपासून होणार. तर मी म्हटलं की चला ॲक्सिडेंटल जे आहे ते day 1 पासून चालू होतं. दॅट विल कवर फ्रॉम द day 1. आज मला म्हणजे हॉस्पिटलायझेशन इज कंपल्सरी इन दॅट. अँड ॲक्सिडेंट झालं इट इज इन पिक्चर. बरोबर. आणि काही इलनेस जे म्हणतात आपण आजारपणं ते 1 महिन्यानंतर कव्हर चालू असतं. काही रोगांना आम्ही कॅपिंग ठेवतो. वेटिंग पिरियड जे आम्ही म्हणतो दॅट इज फॉर 2 years. पाईल्स, हर्निया, डायबिटीज, हायपरटेन्शन, स्किन एलर्जी, किडनी स्टोन, दे आर हॅव्हिंग अ वेटिंग पिरियड ऑफ 2 years. अँड जे नॉर्मल जॉईंट असतात, जॉईंटचं रिप्लेसमेंटचं जे असतात एज रिलेटेड दॅट हॅज अ वेटिंग पिरियड ऑफ 4 years. हां, तर हे जाणणं खूप आवश्यक आहे. बिकॉज आपण काय मेडिक्लेम पॉलिसी घेतो आणि नंतर आपल्याला समजतं की बाई माझं कुठल्याही स्टोनचा क्लेम मला विथिन 1 year अँड दॅट इज नॉट पेएबल. बरोबर. देन वी आर इन शॉक. दॅट्स लाईक मी मेडिक्लेम पॉलिसी घेतली आणि मला पैसे नाही भेटत आहे. बरोबर. तर दॅट यू हॅव टू टेक केअर की व्हॉट इज कवर्ड अँड व्हॉट इज नॉट कवर्ड. आणि ते कधीपासून कव्हर होणार. येस. अँड दॅट शुड बी इन द व्हेरी फर्स्ट डे. पहिल्या दिवसापासून आपल्याला हे जाणून घेणं कंपल्सरी आहे. अगदी खरं आहे. आणि त्याच्यावरनं मला जे पुढचा महत्त्वाचा प्रश्न सुचतोय तो असा की जर काही रोग आहेत जे अगदी 4 वर्ष सुद्धा कव्हर होणार नाही आहेत तुम्ही म्हणताय तसं, तर मग वेळ ही खूप महत्त्वाची आहे की मी नेमकी पॉलिसी कधी घ्यावी. Day 1. When the child is born, we should take the insurance at that moment. Right. We should not wait for the age of 40, 45, 50. जेव्हा मला काय आजार होईल तेव्हा मी पॉलिसी घेणार. नो. एनिथिंग कॅन हॅपन विथ एनीवन एनी टाइम. बरोबर. तो हा पहिला संदेश आपण या कार्यक्रमातून देऊया. आणि तो हा आहे की पॉलिसी day 1 म्हणजे अगदी जसं आता सर म्हणाले बाळ जन्म झाल्या त्याची पहिली मेडिक्लेम ची सोय करा. हा आजचा संदेश आहे या शोमधनं. अनुजा भोसले पहिला फोन आपल्याला प्रेक्षकांनी केलेला आहे. विरारहून त्यांनी फोन केलाय. अनुजा, तुमचा प्रश्न विचारू शकता. सर, माझा प्रश्न असा आहे की एका मेडिक्लेम पॉलिसीत किती लोक कव्हर होतात. ओके, हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे. एका मेडिक्लेम पॉलिसीमध्ये कंपनीचे वेगवेगळे प्लॅन असतात. कशामध्ये असतात की हजबंड, वाईफ अँड 2 children ऑर मॅक्स 4 children ऑर मॅक्स 4 children. आणि काही पॉलिसीमध्ये असतं की हजबंड, वाईफ, चिल्ड्रन्स प्लस पॅरेंट्स. तर ते आपल्याला आपली काय
म्हणजे म्हणतात नाही आपल्याला काय पाहिजे कव्हरेज, आपल्याला कोणाला कव्हर करायचं आहे त्या हिशोबाने आपल्याला निवडायला पाहिजे. बरोबर. पण आपण जेव्हा म्हणतो की पालक, तर कारण पालक जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्यांचं वय साधारण आपण गृहीत धरतो 50च्या पुढे असतील, म्हणजे मुलं आणि पालक हा विचार करताना. तर अशा वेळी काय काय त्यांचे एलिमेंट्स कव्हर होऊ शकतात? एलिमेंट्स आय सेड की जे आहेत 2 वर्ष 4 वर्षाचं जे कॅपिंग आहे ते राहणार. बरोबर. कुठल्याही वयात आपण या. बरोबर. मे बी इट्स 50, 60 ऑर ॲट द एज ऑफ 20. आणि हे जे पालक जे असतात पॅरेंट, माझं पर्सनल ॲडवाइस असं असतं की पॅरेंटचं कव्हर वेगळं घ्यायचं, त्यांची पॉलिसी वेगळी ठेवायची, आणि जे तरुण आहेत त्यांची पॉलिसी वेगळी ठेवायची. हजबंड वाईफ अँड चिल्ड्रन शुड बी इन्शुअर्ड सेपरेटली. त्याच्यात प्रीमियमचं जे आहे ते डिफरन्स येतं. इफ यू आर कव्हरिंग पॅरेंट्स विथ युअर्स, द प्रीमियम ऑफ पॅरेंट्स आर बीन टेकन अँड ते प्रीमियम हायेस्ट असतं. ओके. तो ॲडवाइस असं आहे की तरुण जे आहेत हजबंड वाईफ अँड चिल्ड्रन्स दे शुड हॅव अ सेपरेट पॉलिसी अँड पॅरेंट्स शुड हॅव अ सेपरेट पॉलिसी. बरोबर. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण जेव्हा पॉलिसी घ्यायला जातो काही वेळेला असं होतं की ते एका विशिष्ट आजाराला टार्गेट करून पॉलिसीज कधी कधी आपल्याला विकल्या जातात. म्हणजे हे जास्त करून एजंट्स बद्दल मी बोलेन की आपण बँकेत जातो, आपल्याला माहित नसतं, आणि मग ते मेडिकल तिथे बसलेले एजंट आपल्याला मेडिक्लेम पॉलिसी घेऊन येतात की ही हार्टसाठी बेस्ट आहे, ही ह्याच्यासाठी बेस्ट आहे. म्हणजे खरंच मुळात असं काही असतं का? आधी पहिली गोष्ट तर अशा जेव्हा एजंट्स आपल्याकडे काही प्रोडक्ट विकायला घेऊन येतात तेव्हा आपण नेमकी काय मनाची तयारी केली पाहिजे घेताना पॉलिसी? येस, बेसिकली पॉलिसी अशी असायला पाहिजे की मला हे सर्टन जे असतात की क्रिटिकल इलनेस कव्हर पाहिजे, की हॉस्पिटल कॅश किंवा हॉस्पिटल केअर, हे अशी पॉलिसी नको. एक बेसिक इज मेडिक्लेम पॉलिसी. कुठलंही आजार झालं मला कव्हरेज पाहिजे. नॉर्मली आता कसं आहे की एक बेसिक मेडिक्लेम असते आणि त्याच्या सकट ॲडऑन्स विकले जातात, म्हणजे हॉस्पिटल कॅश. त्याच्यात असं असतं की जितके दिवस आपण हॉस्पिटलमध्ये राहणार त्याचे सेपरेट आपल्याला वेगळी कॅश भेटते. से 2000 पर डे, 1000 पर डे और 5000 पर डे, जसं आपण प्लॅन ऑप्ट करणार. क्रिटिकल इलनेसमध्ये असं असतं की एक आपल्याला लिस्ट दिली जाते की 10 की 12 जे आजार असतात, हार्ट अटॅक आहे, कॅन्सर आहे, स्ट्रोक, हे जे असतात हे त्याच्यात कव्हर असतात. ते लिहिलेले असतात की हेच आजार आपल्याला झाले तर आपल्याला एक लमसम अमाऊंट देणार, आपण आपल्या हिशोबाने त्याचं ट्रीटमेंट घ्या. यू डोंट हॅव टू गो फॉर रिइम्बर्समेंट अँड एव्हरीथिंग. पण ते एक ॲडऑन्स आहेत, वेगळे प्रकार आहे पॉलिसीचे. बेसिक मेडिक्लेम एक वेगळीच आहे, त्याच्यात सर्व आजार कव्हर्ड असतात. असे हे जे आपण मेडिक्लेमच्या प्रकाराबद्दल बोलतो आहोत, नेमके असे मेडिक्लेमचे किती प्रकार उपलब्ध आहेत? प्रत्येक कंपनीमध्ये वेगवेगळे प्रकार असतात. म्हणजे फ्लोटर मेडिक्लेम पॉलिसी आहे, इंडिव्हिज्युअल मेडिक्लेम पॉलिसी आहे, टॉपअप मेडिक्लेम पॉलिसी आहे, आणि कितीमध्ये ते ॲक्सिडेंटल पॉलिसी कव्हरेज असतं, हॉस्पिटल कॅश इज बीन कव्हर्ड इन दॅट पॉलिसी. तर आपल्याला बेसिक मेडिक्लेम पॉलिसी तर घ्यायचीच आहे आणि ती त्याच्यावर पूर्ण स्टडी करून घ्यायची. त्याच्या सकट आपलं रिक्वायरमेंट काय आहे. यू रिक्वायर दॅट क्रिटिकल इलनेस पॉलिसी, यू रिक्वायर्ड हॉस्पिटल कॅश, तर आणि एक मोठं कव्हरेज पाहिजे. समजा आपण एक 5 लाखाची मेडिक्लेम पॉलिसी घेतली, टॉपअप इंडिव्हिज्युअल मेडिक्लेम पॉलिसी पूर्ण फॅमिलीची घेतली, पण आपल्याला अजून एक मोठा कव्हरेज हवं आहे. बिकॉज डे बाय डे द कॉस्टिंग इज इन्क्रीजिंग, हॉस्पिटल जे एक्सपेन्सेस आहे ते इन्क्रीज होत आहेत. तर टॉपअप जे असतं ते 10 लाखाचं 15 लाखाचं असं अवेलेबल असतं, अँड दॅट इज अवेलेबल ॲट अ व्हेरी रिझनेबल रेट. समजा 5 लाखाची आपण पॉलिसी घेतो त्याचे 100 रुपये लागत आहेत, 10 लाखाची आपण टॉपअप घेतली तर त्याचे आपल्याला 50 रुपयेच लागणार आहेत. पण आपलं कव्हरेज जे आहे 5 + 10 इट शूड टू 15 lakhs आणि ॲट अ व्हेरी रिझनेबल रेट. बरोबर. देन यू शुड गो फॉर दॅट. बरोबर. तर हे आता काही पॉलिसीचे वेगळे वेगळे प्रकार झाले, पण आपल्याला जेव्हा पॉलिसी घ्यायची आपण ठरवल्यानंतर ती नेमकी प्रक्रिया, ती नेमकी प्रोसिजर काय आहे? नेमकी प्रोसिजर तीच की आपण कोणाकडूनही पॉलिसी घ्या, त्यांच्या सकट बसा, पॉलिसी समजून घ्या की त्याच्यात काय कव्हर्ड आहे, कधीपासून कव्हर्ड आहे, आणि माझं लिमिट काय सम इन्शुअरचं आणि प्रीमियम. हो, ते बरोबर आहे. पण प्रक्रिया अशा अर्थाने मी म्हटलं की काय फॉर्मॅलिटीज त्यावेळेला आपल्याला पूर्ण करायच्या आहेत, प्रोसिजर नेमकी त्याची काय आहे? मेडिकल टेस्ट आधी करणं गरजेचं आहे किंवा हे जे एकदा आपण एजंट बरोबर बसल्यानंतर पॉलिसी माझ्या हातात येण्यापर्यंत मला कोणत्या गोष्टींना सामोरं जायचं आहे? आपण जेव्हा एजंटला बोलतो, एकतर जे मेडिकल टेस्टिंगचं आपण जे म्हटलं ते एक लिमिटच्या वर असते. म्हणजे 45+ कोणी असेल तर त्यांना मेडिकल कंपल्सरी असते. कुठल्या कंपनीमध्ये 50+ कंपल्सरी असते, ते त्या हिशोबाने असतात. आणि काही आपण फॅक्ट्स डिक्लेअर करतो की समजा मला आता 35 एजमध्ये
डायबिटीज आहे, हायपरटेन्शन आणि ते मी डिक्लेअर केलं. आता ते प्रपोजल इन्शुरन्स कंपनीमध्ये गेलं. तिकडनं त्यांना अंडररायटर्सला वाटलं की 35च्या एजमध्ये डायबिटीज हायपरटेन्शन इज नॉट गुड इनफ. ते आणि ते प्रपोजल घेण्यासारखं पण नाही आहे असं वाटतं. देन दे कॉल फॉर अ बॉडी चेकअप. ओके. देन यू शुड गो फॉर दॅट बॉडी चेकअप. प्रपोजल ॲक्सेप्ट झालं तर ठीक आहे, नाही झालं तर ते डिक्लाइन होईल. आणि कधी कधी असे कंडिशन्स पण लावतात की आपले हे डायबिटीज आहे, हायपरटेन्शन, दॅट विल बी कवर्ड आफ्टर 4 years. That we call as pre-existing disease. Anything declared in the policy before taking the policy, that will be covered after 4 continuous renewals. In the 5th year. PED जे म्हणतो pre-existing disease, those are covered after 4 years. बरोबर. एक मध्ये फोन कॉल घेऊया. आपण बोलत असताना विकास सोनवले डोंबिवलीहून त्यांनी आपल्याला फोन केला. विकासजी, तुमचं स्वागत आहे या कार्यक्रमात. तुमचा प्रश्न विचारू शकता. व्हेरी गुड आफ्टरनून मॅम. सर, आपलं पण धन्यवाद. आपलं एक इन्फॉर्मेशन मला हवी आहे. आपण जेव्हा मेडिकल पॉलिसी घेतो फॅमिली फ्लोटर आणि याच्यामध्ये सिव्हिलिंगला आम्हाला कव्हर करायचंय. आणि आता ॲज अन डेटला कोणती अशी इन्शुरन्स कंपनी आहे ज्याच्याकडनं आपल्याला कॅशलेस वगैरे जे इन्फॉर्मेशन आहे, म्हणजे हॉस्पिटल्स आहेत. ओके, म्हणजे पॉलिसीत आला तुमचा प्रश्न लक्षात आला. एक पहिलं तुम्ही म्हणताय सिबलिंग्स त्याच्यात इन्क्लूड करायचंय, बरोबर? करेक्ट. म्हणजे त्यांना पहिलं हे विचारायचंय, त्यांना भावंडांना सुद्धा त्यांना पॉलिसीच्या क्लेममध्ये इन्क्लूड करायचंय. आणि दुसरं कॅशलेस ट्रीटमेंट कुठे होऊ शकेल हे त्यांना कसं समजेल त्या पॉलिसी अंतर्गत? सिबलिंग्स बेसिकली कुठलीही नॉर्मल जे आता इन्शुरन्स कंपनी आहे, 1-2 कंपनी जे आहेत ते कव्हर करतायत. अदरवाइज इट हॅज टू बी हजबंड, वाईफ अँड चिल्ड्रन्स ऑर पॅरेंट्स. ब्रदर सिस्टर जे आहेत ते दोन्ही सिबलिंग एकत्र पॉलिसीमध्ये नाही घेऊ शकत. दे हॅव टू बी सेपरेट पॉलिसी फॉर ब्रदर अँड सिस्टर्स. पण अशी कोणतीही पॉलिसी सध्या उपलब्ध नाहीये? नाही. ओके. आणि त्यांचा पुढचा प्रश्न कॅशलेसचा. कॅशलेस जे आहे ना साहेब, ते कसं आहे की इन्शुरन्स कंपनी दर हॉस्पिटलमध्ये टायअप करते. जिथे टायअप असेल आपल्याला कॅशलेस भेटेल. जिथे नसेल देन यू हॅव टू गो फॉर रिइम्बर्समेंट. समजा एक आपल्या लोकॅलिटीमध्ये 50 हॉस्पिटल आहेत. ते 50चे 50 हॉस्पिटल इन्शुरन्स कंपनी टायअपवर नाही घेऊ शकत. दे विल गो फॉर 10-20 हॉस्पिटल्स फॉर टायअप. तिकडे आपल्याला कॅशलेस फॅसिलिटी भेटेल. ते त्यांच्या लिस्टमध्ये असते. जेव्हा पॉलिसी आपल्याला भेटते त्याच्यासकट एक लिस्ट येते हॉस्पिटलची, त्याच्यात आपण बघू शकता. किंवा ऑनलाईनमध्ये पण आपण बघू शकतात की या इन्शुरन्स कंपनीची कॅशलेस फॅसिलिटी कुठल्या एरियामध्ये अवेलेबल आहे आणि कुठल्या हॉस्पिटल्स टायअपवर आहे. बरोबर आहे. मला वाटतं हेल्पलाईन नंबर पण ही माहिती देते. हेल्पलाईन नंबर आहे, कस्टमर केअर आहे. यू कॅन गो फॉर युअर इट्स लाईक कॉल फॉर युअर एजंट ऑल्सो. ही विल ऑल्सो हेल्प यू इन दॅट. बरोबर. आणि जिथे असेल तिथे कॅशलेस भेटेल, जिथे नसेल यू हॅव टू गो फॉर रिइम्बर्समेंट. बरोबर. पुढचा प्रश्न घेऊया. सागर अहिरे नाशिकहून आपल्यासाठी थांबलेले आहेत. सागर, तुमचा प्रश्न विचारू शकता. नमस्कार मॅडम, मी सागर अहिरे बोलते नाशिकवरून. नमस्कार. नमस्कार मॅडम, आम्ही ग्रामीण क्षेत्रामध्ये असतो आणि आम्हाला एक्झॅक्टली मेडिक्लेमच्या बाबतीत एवढं माहिती नसतं. बरोबर. पण असं इकडून तिकडून डॉक्टरांकडनं जर माहिती मिळाली तर मॅडम साधारणतः मी SBIचा इन्शुरन्स काढलेला आहे. SBIचा कुठचा इन्शुरन्स आहे तुमचा? मेडिक्लेम काढलेला आहे मॅडम, जनरल इन्शुरन्स काढलेला आहे. ओके ओके. पण मग मला SBI आणि जर स्टार्क हेल्थ इन्शुरन्स मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर मी दोघांपैकी कोणता घेऊ शकतो चांगला? आणि बरोबर, तुम्ही योग्य ठिकाणी फोन केलाय. आणि जसं ते म्हणाले की शहरात बऱ्यापैकी अवेअरनेस असतो पण ग्रामीण भागात एवढी माहिती मिळत नाही, तरी हे नाशिकचे आहेत. व्हेरी करेक्ट. हे जे प्रश्न आपण जे विचारले खूप चांगला आहे खरंच. की या कंपनीमधून एक पर्टिक्युलर कंपनीमधून आपण दुसऱ्या कंपनीमध्ये शिफ्ट होऊ शकतात की नाही? आता होऊ शकतात आपण. आता एक पोर्टेबिलिटी म्हणून आलंय. त्याच्यात आपली जे पहिलेची कंटिन्युएशन असेल ते आपण दुसऱ्या कंपनीमध्ये जातात, ते कंटिन्युएशन आपल्याला भेटते. फक्त ते प्रपोजल तिकडे ॲक्सेप्ट व्हायला पाहिजे. इट हॅज टू बी नीट अँड क्लीन प्रपोजल. पण हे कोण करून देतं काम? हे आपण म्हणजे कसं करायचं? जर आता जसं आपल्याला जर इथे या दुसऱ्या कंपनीमध्ये जसे जायचं आहे त्या ऑफिसमध्ये आपण वॉक इन करा किंवा कुठल्या एजंटच्या थ्रू जावा. तिकडे आपल्या पहिल्याची जे पॉलिसीज कॉपीज आहे 3 वर्षाची, 1 वर्षाची, 4 वर्षाची, ते तिकडे सबमिट करा. दे विल सी द प्रपोजल. इट इज नीट अँड क्लीन. दॅट प्रपोजल ॲक्सेप्टेड आणि पहिल्याची जी कंटिन्युटी आहे ती आपल्याला भेटेल. बरोबर. आता पुढचा मुद्दा जो येतो, असं एका कंपनीतनं दुसऱ्या कंपनीत जावं का? त्यातनं खरंच काही फायदा होतो का? जर काही आपल्याला टर्म्स कंडिशन असे वाटतात की ह्या पर्टिक्युलर कंपनीमध्ये मला हा कव्हरेज भेटत नाही आहे किंवा मला
काय सर्टन लिमिट्स आहे, को पेमेंट आहे, आणि दुसरी कुठली कंपनी आपल्याला चांगली वाटते ज्याच्यात प्रीमियम थोडासा मार्जिनल जास्त पण असेल, कमी पण असेल, पण त्याच्यात टर्म्स कंडिशन जे आहेत म्हणजे कुठलंही को पेमेंट नाही आहे आणि कव्हरेज ब्रॉड लेवलवर आहे, त्याच्यात काही ॲडव्हान्स फॅसिलिटीज त्याच्यातच आहे, इनबिल्ट आहे पॉलिसीमध्ये, देन यू कॅन गो फॉर दॅट. बट एक सर्टन एजपर्यंत, आफ्टर द एज ऑफ हायर एज आय गेल पर्सनली रिकमेंड आहे की 50च्या वरती जे असतात त्यांनी शिफ्टिंग नाही करू नये. आणि स्पेशली ज्यांच्या पॉलिसीमध्ये क्लेम आले आहेत दे शुड ऑल्सो नॉट शिफ्ट. म्हणजे ज्यांना ऑलरेडी क्लेम आलेले आहेत, क्रिटिकल क्लेम आहे, काही आहे, कारण दुसरी कंपनी ते प्रपोजल चान्सेस कमी आहे घेण्याचे, बरोबर, व्हेरी फर्स्ट. आणि इफ यू हॅव टेकन समवेअर क्लेम देन यू शुड बी लॉयल विथ दॅम. बरोबर. हेही खरं आहे तुम्ही म्हणता ते. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. अलीकडे पोर्टेबिलिटीमुळे तुम्ही एका मेडिक्लेम पॉलिसीमधनं दुसऱ्या कंपनीची पॉलिसीही घेऊ शकता, पण ज्या काही आत्ता जो सल्ला तुम्हाला तज्ज्ञांनी दिला आहे तो त्यासाठी जरूर लक्षात ठेवा. सेबिना परेरा वसईहून पुढचा फोन त्यांनी आपल्याला केला आहे. सेबिनाजी, तुमचा प्रश्न काय आहे? नमस्कार सर. मला विचारायचं आहे की फॅमिलीसाठी फ्लोटर चांगलं की इंडिव्हिज्युअल घेतलं पाहिजे? ओके. आणि फॅमिली तुम्हाला कव्हर झालेली हवी आहे? हा, म्हणजे फॅमिलीसाठी म्हणजे फ्लोटर घेणं चांगलं की इंडिव्हिज्युअल? आणि कोणत्या कंपनीचं मेडिक्लेम चांगलं, म्हणजे मध्यमवर्गीय कुटुंबासाठी कोणतं असं चांगलं आहे? नाही, तुमचा प्रश्न लक्षात आला. फॅमिली कव्हर झाली पाहिजे, इंडिव्हिज्युअल घ्यायचा की फॅमिली घ्यायचा? डेफिनेटली आजच्या या काळात आम्ही सांगतोय फ्लोटर घ्या. बिकॉज एक मोठा सम इन्शुर्ड असतो की से 5 लाखचं सम इन्शुर्ड आहे, ते समजा 4 मेंबर आपल्या फॅमिलीमध्ये आहेत, एक जण पण 5 लाख यूज करू शकतो, 4 जण मिळून पण 5 लाख रुपये यूज करू शकतो. वर्षात जे आपण सम इन्शुर्ड घेतलेलं आहे ते आपण कसंही यूज करू शकतो. एकदा ॲडमिट व्हा, दोनदा ॲडमिट व्हा, 4 जण मिळून ॲडमिट व्हा, काही करा, 5 लाखापर्यंत इन्शुरन्स कंपनी पेमेंट देणार. नाही तर इंडिव्हिज्युअलमध्ये कसं असतं की समजा आपण घेतली 2-2 लाखाची पॉलिसी, तर प्रत्येकाची एक लिमिट झाली की भाई 2 लाखाच्या वर आपण युटिलाइज नाही करू शकत. पॉलिसी दिसते की 2 अशी 8 लाख दिसते, पण प्रत्येकाची लिमिट आहे की यांची 2 लाख आहे, यांची 2 लाख आहे, देन यू शुड गो फॉर फ्लोटर पॉलिसी. बरोबर. याच्यावर एक दुसरा प्रश्न आहे माझ्या सुद्धा जो मनात आहे, पण तो नंतर, कारण आधी सुनील दळवी पुण्याहून बराच वेळ आपल्याबरोबर थांबले आहेत फोनवर. सुनीलजी, तुमचा प्रश्न काय आहे? हॅलो, बोला. अशी कुठली मेडिकल पॉलिसी आहे की त्यामध्ये हॉस्पिटलचा ओपीडीचा खर्च देखील पेशंटला मिळू शकतो? तर त्याचा प्रश्न आहे माझा. ओके, ठीक आहे. ओपीडीच्या खर्चाबद्दल ओपीडी जे असतं नॉर्मली बेसिकली मेडिक्लेम जे पॉलिसी असते ती IPD मध्येच पिक्चरमध्ये येते. इट हॅज टू बी कंपल्सरी IPD अँड मिनिमम 24 आवर्स ॲडमिशन. काही असे आहेत रोग्य म्हणजे ज्याच्यात आम्ही डे केअर म्हणतो, त्याच्यात पण आम्ही पैसे देतो, पण इट हॅज टू बी IPD कंपल्सरी. आता हे कॉम्पिटिशनमध्ये कसं आहे की काही कंपन्यांनी OPD बेस जे असतं ट्रीटमेंट, OPD मध्ये जे खर्च होतं तेही आम्ही देऊ, पण त्याची लिमिट आहे साहेब. पूर्ण पैसे त्याच्यात नाही भेटणार. दॅट इज द लिमिट ऑफ से 5,000 10,000 इन अ इयर आहे. कंपनीज आहे जे OPD आता देत आहेत, पण ते लिमिट आहे. ते लिमिट आपण बघा आणि मग ती पॉलिसी घ्या. बेसिकली गो फॉर पॉलिसी विच इज गिविंग ऑफ IPD म्हणजे पूर्ण आपल्याला जे सम इन्शुर्ड आहे त्याचं क्लेम देणार. फक्त ते OPD बघून आपण त्या कंपनीकडे अट्रॅक्ट नका होऊ. कबरेज मेंढके पुण्याहून त्यांनी आपल्याला फोन केला. आणखी एक प्रेक्षक आपल्याशी ऑलरेडी जोडले गेलेले आहेत. कबरेजजी, काय आहे तुमचा प्रश्न? मॅडम, मला 4 मुलं आहेत आणि माझ्या मिसेसचं एकदा ऑपरेशन झालेलं आहे. अच्छा. हा, तर आमच्यासाठी कोणती पॉलिसी चांगली असते? ओके. आता याच्यात 2 गोष्टी आहेत. त्यांना 4 मुलं आहेत आणि एकदा त्यांच्या मिसेसचं ऑपरेशन झालेलं आहे. तर हे असताना त्यांना ह्या पार्श्वभूमीवर त्यांना माहिती हवी आहे. जसं मी पहिले पण सांगितलं की फ्लोटर मेडिक्लेम पॉलिसी घ्यायला पाहिजे, ज्याच्यात हजबंड वाईफ आणि मुलं ते सर्व इन्क्लूड होईल आणि कॉस्टिंग पण आपली एक ॲव्हरेज येणार, बिकॉज एव्हरीबडी इज इन्क्लूड इन अ सिंगल पॉलिसी. बरोबर. 4 मुलं कव्हर होऊ शकतील का? येस. ओके. येस. मॅक्सिमम काही कंपनीज आहेत जे 2 आणि 4 पण कव्हर करतात. आय सेड इट्स लाईक 2+2 और 2+4 आणि पेरेंट्स पण. बरोबर.
तर ते आपल्याला एक बघावं लागेल कुठली कंपनी देणार. पण मला पुढचा प्रश्न जो विचारायचा आहे तो असा की आपण एकापेक्षा जास्त मेडिक्लेम पॉलिसी घेऊ शकतो का? मी हे का विचारते तुम्हाला नंतर सांगते, आधी मला माझ्या प्रश्नाला उत्तर द्या. घेऊ शकतो. आणि ते आणि ॲट अ टाइम दोन्ही क्लेम करू शकतो का? जर आपला क्लेम समजा आपण एक 5 लाखाची पॉलिसी घेतली आणि दुसरी पण आपण 5 लाखाची पॉलिसी घेतली आहे, आपला क्लेम आला 8 लाखाचा, देन यू हॅव टू फर्स्ट क्लेम इन द व्हेरी फर्स्ट पॉलिसी 5 lakhs. वरचं जे 3 लाख आहे आपल्याला दुसऱ्या पॉलिसीमधून भेटणार. एक्झॅक्टली. कारण ह्याचं मी हे अशासाठी विचारलं कारण अनेकदा आपण नोकरी करत असतो, नोकरीच्या ठिकाणी सुद्धा आपल्याला मेडिक्लेमची सुविधा असते, पण काही वेळेला ती पूर्ण 100% नसते किंवा काही कारणामुळे आपण त्याचा पूर्ण लाभ घेऊ शकत नसतो. आणि अशा वेळी आपण जर वैयक्तिक घेतली तर हे दोन्ही मिळून आपण ते हे साधू शकतो का? म्हणजे आपल्याला जो खर्च पडायला नको आहे ते साध्य करू शकतो का? येस डेफिनेटली. आणि मी पर्सनल लेवलवर एक सांगतोय की आपल्या कंपनीने आपल्याला पॉलिसी दिली असेल, कुठल्याही ऑर्गनायझेशननी पॉलिसी दिली असेल, तरी एक बेसिक मेडिक्लेम पर्सनल घ्यायची व्हेरी कंपल्सरी फॉर द लॉंगर रन. बिकॉज जेव्हा आपलं रिटायरमेंट होईल, जेव्हा आपण जॉब शिफ्ट कराल, तेव्हा आपण अनइन्शुर्ड नका व्हायला पाहिजे. बरोबर. आणि ह्यालाच धरून पुढचा प्रश्न तो असा की आपण मेडिक्लेम असल्यावर अनेकदा निश्चिंत होतो की आपण मेडिकल एक्सपेन्सेस आर टेकन केअर ऑफ आणि त्या हेतूनेच आपण मेडिक्लेम पॉलिसी घेतलेली असते, पण प्रत्यक्षात जेव्हा त्या पॉलिसीचा वापर करायची गरज पडते त्यावेळेला आपल्याला हळूहळू कळतं की ह्याच्यात डॉक्टर्स चार्जेस वेगळे आहेत किंवा काही खर्च आहेत ते कोणत्याही पॉलिसीमध्ये बसत नाहीत. तर सगळ्यात मुद्दा इथे हा आहे की मेडिक्लेममध्ये जनरली काय काय कव्हर होतं, रुग्णालयाचा कोणता खर्च हा मेडिक्लेममध्ये कव्हर होतो आणि त्या व्यतिरिक्त कोणता खर्च आपल्याला पडू शकतो. म्हणजे औषधोपचार म्हणजे ज्या गोळ्या वगैरे आपल्याला सांगतील तो कव्हर होतो का, नेमका कोणता खर्च मेडिक्लेममध्ये कव्हर होतो? त्याच्यात मी थोडंसं एक डिटेलमध्ये सांगणार की हॉस्पिटलायझेशन जे म्हणतो आम्ही, जे मी आता पहिले पण सांगितले की IPD इन पेशंट डिपार्टमेंट, आपण जर 24 तास हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला तर जे हॉस्पिटलचे खर्च आहेत त्याच्यात डॉक्टर फीज, सर्जन फीज, मेडिसिन्स, पॅथ लॅब, एव्हरीथिंग इज बीन कवर्ड. एव्हरीथिंग इट इज बीन कवर्ड इन दॅट. त्याच्याऐवजी आपलं प्री हॉस्पिटलायझेशनचे जे खर्च असतं, से आपल्याला काही एक फीवर आलं, नॉर्मली आपलं 5-10 हजार रुपयाचं आपण औषध वगैरे पण घेतली आणि त्याच्यानंतर डॉक्टरनी सांगितलं की नाही आता ॲडमिट पण व्हायला पाहिजे, तर जे पहिलेचं जे खर्च आहे ते पण आपल्याला मेडिक्लेम पॉलिसीमधून भेटते. इवन आफ्टर डिस्चार्ज अप टू सम डेज ते खर्च जे आहे आपलं होणार ते पण आपल्या त्या मेडिक्लेम पॉलिसीमध्ये भेटतात. बरोबर. आणि या सगळ्याची म्हणूनच नीट माहिती असण्याची गरज आहे. येस, दॅट्स वाय आय सेड की पहिले आपण जेव्हा पण पॉलिसी घ्याल तेव्हा समोर बसा, 15 मिनिटं अर्धा तास ते पूर्ण समजून घ्या. बरोबर. आणि नंतर ती पॉलिसीची निवड करा. अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. गुलाम जोगिलकर मुंबईहून त्यांनी आपल्याला फोन केलाय. जोगिलकरजी तुमचा प्रश्न विचारू शकता. हॅलो. हा बोला. हॅलो. मला हे विचारायचं की मेडिक्लेम मध्ये डिलेव्हरी लेडीजला, मुलीला डिलेव्हरीचा खर्च मिळू शकतो का? अच्छा, तुमची पॉलिसी आहे? माझी पॉलिसी आहे प्रत्येकी आणि इंडिव्हिज्युअल एक सोबत ग्रुप पॉलिसी आहे. 2 आम्ही 2 आणि आमचे 2 असे चारी मिळून 8 लाखाची आहे. ओके ओके. तर मुलीला समजा मुलीची डिलेव्हरी आली तर मुलीला ते भेटेल का? हो बरोबर. सांगतील ना सर तुम्हाला? साहेब, मेडिक्लेम पॉलिसीमध्ये मी पहिले जेच सांगितलंय की काय कव्हर आहेत की नाही ते आपण पहिलेच समजून घ्यायला पाहिजे. आता पुढे मॅटर्निटी जे म्हणतात आपण, डिलिव्हरी जे आहेत ते नॉर्मली पॉलिसीमध्ये कव्हर्ड नसतं. काही कंपन्या आता घेऊन आल्यात की आम्ही मॅटर्निटी बेनिफिट देणार, पण त्याच्यात पण क्लॉज आहे 2 वर्ष 3 वर्षाचं वेटिंग पिरियडचं. ते आपल्याला आपल्या पॉलिसी पाहावी लागेल की त्याच्यात आपल्याला मॅटर्निटी कव्हर दिलं आहे की नाही दिलं आहे. बरोबर. त्यामुळे हे मुळात तेच आहे, ते मेडिक्लेममध्ये ते येते की नाही हे चार्जेस हे सगळं तुम्हाला आपल्याला बघावं लागेल. बरोबर. आणि त्यामुळे तुम्ही पण तुमचा पॉलिसी डॉक्युमेंट जे आहे ते बघून जोगिलकरची खात्री करून घ्या की त्यामध्ये डिलिव्हरी ही होऊ शकेल का तुमच्या पॉलिसी अंतर्गत. एक वेळ कमी उरलाय, शेवटचा प्रश्न घेऊया. सुधाकर रावराणे वैभववाडीहून त्यांनी कॉल केलाय आपल्याला. सुधाकरजी तुमचा प्रश्न थोडक्यात सांगा. मी 65 वर्षाचा आहे, वैभववाडीवरून बोलतोय आणि 65 वर्षाचा असल्यामुळे मी मेडिक्लेम घेऊ शकतो का पॉलिसी? ओके. 65 वर्षांचे ते आहेत आता. 65 इयर्स आहे म्हणजे कंपल्सरी आपल्याला मेडिकल चेकअप लागणारच आहे.
आपल्याला ऑप्शन बघावे लागेल की कुठल्या कंपनीमध्ये मॅक्स एंट्री एज 65 पर्यंत आहे की 70 पर्यंत आहे. कारण काही कंपन्यांमध्ये मॅक्स एंट्री एज इज 60, 65 अँड इवन 70. बॉडी चेकअप होईल, त्याच्यानंतर जर नीट अँड क्लीन आहे दॅट विल बी एक्सेप्टेड. बरोबर. पण अशा काही डिपेंड्स ऑन कंपनी आहेत. मॅक्स एज 65 पण आहेत, 70 पण आहे. एंट्री एज जे आम्ही म्हणतो की डे 1 पासून जे मी सांगितलं, आणि एक मॅक्स असते की या एज पर्यंत आम्ही प्रपोजल घेणार. ओके. त्याच्यानंतर आम्ही ज्यांना घेतलंय त्यांचं रिन्युअल चालू ठेवणार, पण नवीन 65च्या वरती नाही घेणार, 60च्या वरती नाही घेणार. दॅट डिपेंड्स ऑन कंपनी. बरोबर. पण त्यांना सुद्धा उपलब्ध आहेत मेडिकल पॉलिसी. त्यांनी जर नीट माहिती काढली की ज्या पॉलिसीमध्ये 60व्या वर्षीपर्यंत 65व्या वर्षीपर्यंत निदान त्यांचा क्लेम ॲक्सेप्ट होऊ शकतो, प्रपोजल ॲक्सेप्ट होऊ शकतं, अशा ठिकाणी तुम्हाला पॉलिसी नक्की मिळू शकेल. वेळ मित्रांनो इथेच संपली आपल्या कार्यक्रमाची, त्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागतं आहे. सर खूप खूप धन्यवाद. तुम्ही आलात आणि प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं. किती लोकांचे प्रश्न होते तुम्ही पण बघितलं मेडिक्लेमबद्दल, आणि आपण सर्वांना उत्तरं द्यायचा प्रयत्न केला या कार्यक्रमाच्या माध्यमातून. आज इथेच थांबतोय. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र.